राहुरी तालुक्यातील गुहा येथील सामाजिक कार्यकर्ते सागर सोनवणे यांनी जिल्हा परिषद अहिल्यानगरमधील वादग्रस्त आणि कथित बोगस B1 निविदा प्रक्रियेतील गैरप्रकाराच्या चौकशीच्या मागणीसाठी 14 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण केले आहे। जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून संबंधित निविदा प्रक्रिया रद्द करावी आणि चौकशी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे। जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या B1 निविदा प्रक्रियेत कार्यपद्धती, पारदर्शकता आणि नियमांचे पालन याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे। या कथित गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात यावी व 15 दिवसात चौकशी करून चौकशी व काय कारवाई केली याचा अहवाल 1 महिन्यात देऊन अवगत करावे। या मागणीसाठी त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी अर्ज दाखल केला होता। अर्जामध्ये B1 निविदा प्रक्रियेतील कथित अनियमितता, कार्यपद्धतीतील त्रुटी आणि पारदर्शकतेच्या अभावाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती। तसेच संबंधित निविदा रद्द करून या प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणीची करण्यात आली होती। मात्र अर्ज दाखल करून निर्धारित कालावधी उलटूनही प्रशासनाकडून अपेक्षित स्पष्टीकरण किंवा ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे। त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। B1 निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा नियमबाह्य कारवाई झाली असल्यास त्याची निपक्ष आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। चौकशी अंती दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व चौकशी व काय कारवाई केली याचा अहवाल 1 महिन्यात देऊन मला अवगत करावी अशी भूमिका सोनवणे यांनी घेतली आहे। मी सागर भागवत सोनवणे, राहणार गुहा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। मी 28/7/2026 रोजी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना पत्र दिलं होतं आणि विषय होता की वादग्रस्त व नियमबाह्य बोगस B1 निविदा, गैरप्रकार तसेच पारदर्शकतेचा अभाव व B1 निविदेतील वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे B1 निविदा रद्द करणे व जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी यासाठी 28/7/2026 रोजी नोटीस दिली होती की 15 दिवसात तुम्ही कारवाई करून चौकशी करून मला अहवाल द्या, पण यांनी काय अहवाल दिला नाही। नाईलाज असतो मला 14/8/2026 रोजी पासून उपोषणास बसावं लागलं। 15 ऑगस्ट असून पण मला उपोषण करावं लागणं हे खूप दुर्दैवी आहे। एकीकडे देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना एकीकडे एक व्यक्ती समाजाच्या कामासाठी इथं उपोषणाला बसला आहे, हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे। तरी पण आज 5 दिवस झालं तरी पण माझ्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही। आज 5वा दिवस आहे। CO साहेब कोणाला वाटवण्याचा प्रयत्न करतात काही समजत नाही। माझी मागणी एवढीच आहे की तुम्ही 30 दिवसात चौकशी करून काय कारवाई केली याचा अहवाल मला द्या। तरी पण अजूनपर्यंत कोणीही जबाबदार अधिकारी माझ्याकडे आलं नाही व माझी विचारपूस केली नाही, माझ्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही। तरी पण माझी उपोषणाची दखल घेतली जावी ही नम्र विनंती।